अंगारकी संकष्टीसाठी मुरगुडहून 2 एसटी बसेस गणपतीपुळ्याला रवाना करण्यात आले आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष व नूतन नगरसेवकांच्या हस्ते पूजन व फराळ वाटप करण्यात आलं. प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी नेहमीच सज्ज असते, याचा प्रत्यय आज अंगारकी संकष्टी दिवशी आलाय. मुरगुडहून आज 2 बसेस गणपतीपुळे येथे रवाना झाल्यात. या बसेसचे पूजन व बसमधील भाविकांना फराळ वाटप माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके व नूतन नगरसेवक व गटप्रमुख सुहास खराडे, ज्येष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगले, दीपक शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य VR भोसले यांनी प्रास्ताविक करताना मुरगुड बस स्थानकाच्या नूतनीकरण आणि गाळ्यांचा विषय मांडला. हे बस स्थानक म्हणजे मुरगुडचे वैभव आहे आणि रस्ता रुंदीकरणामुळे वाऱ्यावर पडलेले अनेक गाडीधारक एसटीच्या नूतनीकरणाची वाट पाहत आहेत. हातावर पोट असलेले हे कष्टकरी ते तुम्हा नेत्यांचे मतदार आहेत. ज्येष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगले यांनी सांगितले की माजी खासदार संजय मंडलिक व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांना भेटलो आहोत. जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांचेही सहकार्य लाभले आहे. माननीय परिवहन मंत्री यांनी अवघ्या 2 मिनिटात त्यास संमती देऊन सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. आता VR भोसले सरांनी जो विषय मांडला तो माननीय माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या 10 वर्ष मनात खदखदणारा विषय मांडला आणि त्यांच्या सूचनेनुसार मागच्या महिन्यात आमच्या मुरगुडचे सगळं नगरसेवक, परवाच आम्ही मुंबईला गेलो. सरांचा मुलगा तिथं अधिकारी, संपर्क अधिकारी म्हणून आहे मंत्रालयात, त्यांना घेऊन आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेब यांना घेऊन आम्ही सरनाईक साहेबांची भेट घेतली. त्यांना ते पत्र दिलं. एस टी स्टँड हे नूतन एस टी स्टँड जे कोल्हापूरचं संभाजीनगर एस टी स्टँड आहे त्याच्या धर्तीवर मुरगुडचं एस टी स्टँड व्हावं अशा प्रकारचं निवेदन दिलं. माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी 2 मिनिटाचा सुद्धा वेळ लावला नाही. 2 मिनिटात त्याच्यावर सही केली आणि मंजुरीचं पत्र दिलं आपल्याला. आता या एस टी स्टँडमध्येची रचना कशी असावी यासाठी त्याने कोल्हापूरच्या ऑफिसला त्यांनी आदेश दिलेले आहेत. परवाच त्यांच्या जो सिव्हिल इंजिनियर आहे सर, त्याचा मला फोन आला होता की आपल्याला कशी एस टीची रचना करायची आहे. तर आताचं जे एस टी स्टँड आहे पूर्व अभिमुख आहे आणि त्यामुळे सकाळची 12-1 वाजेपर्यंत बसणाऱ्या प्रवाशांच्या तोंडावर आणि अंगावर सगळं ऊन होतं आहे. याच्या पूर्वी एस टी स्टँड होतं, हे दक्षिण उत्तर असं होतं, पूर्व पश्चिम असं होतं आणि त्यामुळं प्रवाशांची सोय होईल. आणि समोरची बाजू आणि ही बाजू संपूर्ण जे आज DPG ह्याचा रस्ता करायला PWDचा आणि त्यामुळे जे गाळेधारक उद्ध्वस्त झालेत त्यांचं पुनर्वसन करण्याची संकल्पना संजयदादा मंडलिक यांच्या मनामध्ये फार आहे आणि त्या अनुषंगानं या दोन्ही बाजूला गाळे काढण्याची मान्यता आणि मंजुरी जवळजवळ 6 कोटी रुपये आपल्या एस टी स्टँडला मंजूर झालेले आहेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी परिवहन मंत्र्यांचं आणि अभिजित भोसलेंचं, त्यांनी आम्हाला फार तिथं मुंबईमध्ये मंत्रालयात सहकार्य केलं, त्या सगळ्यांचं स्वप्नपूर्तीचं मनोदय आपला पूर्ण होतोय. या भोसले सरांच्या मनामध्ये असणारा प्रश्न लवकरच सुटेल अशा अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संजयदादा मंडलिक, पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब या सगळ्यांना मुरगुडवासियांच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय. आज मंगळवार अंगारकी संकष्टी आणि मुरगुड इथून एस टी महामंडळाने मुरगुड गणपतपुळे ही एस टी चालू केलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम एस टी महामंडळाचं आम्ही मुरगुड नगरपालिकेच्या वतीनं आणि मुरगुडवासियांच्या सर्व भागाच्या वतीनं एस टी महामंडळाचा मी आभार मानतो. कारण मुरगुडमधून इथं चांगली सोय झालेली आहे आणि आज मुरगुडमधून जे लोक सगळे गणपतपुळेला चाललेले आहेत त्यांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि त्यांचा प्रवास सुखाचा आणि समृद्ध हो असं मी चिंतन करतो. उपस्थित माता भगिनी व भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी स्थानक प्रमुख बाळासो परीट यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार राजू चव्हाण यांनी आभार मानले. अर्चना चौगले यांनी भाविकांच्या वतीने पूजेचे आवाहन केले. यावेळी पत्रकार सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, अनिल दिवटे इत्यादींसह लालपरीचे अनेक कर्मचारी उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर.
मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.